माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी एकाच वेळी एका छताखाली नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये महिला सक्षमीकरण मेळावा घेण्याचं आयोजन आज करण्यात आलं आहे। हा कार्यक्रम आज नाशिकमध्ये पार पडणार आहे। या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला येणार आहेत। मात्र नाशिकमध्ये पावसाचं सावट असल्यामुळे सभामंडप या ठिकाणी लिकेज झाल्याचं पाहायला मिळत आहे। बसण्याच्या खुर्च्या देखील या ठिकाणी पाण्यामध्ये आहेत आणि पाणी साचल्यामुळे येथे चिखल मोठ्या प्रमाणात झाला आहे। त्यामुळे JCB द्वारा येथील रस्त्यांचं काम सुरू आहे। त्या ठिकाणी सभामंडपाचं देखील काम सुरू आहे। खरं तर नाशिकमध्ये आज मुख्यमंत्र्यांचा दौरा होता। महिला सक्षमीकरण या कार्यक्रमामध्ये तपोवन परिसरातील 50 ते 60 हजार महिला येण्याची शक्यता वर्तवली जात होती। अवघ्या काही तासातच या ठिकाणी मुख्यमंत्री येणार आहेत। मात्र पावसाचं सावट असल्यामुळे या ठिकाणी सध्याची परिस्थिती आमची न्यूज वर्ल्ड मराठीचे संपादक प्रकाश धुर्वे यांनी या ठिकाणची परिस्थिती जाणून घेऊन सभामंडपाच्या ठिकाणी आढावा घेतलाय। या ठिकाणी लिकेजचं काम सुरू आहे। JCB द्वारा रस्त्यांचं काम देखील सुरू आहे। सभामंडपामध्ये बसण्यासाठी असणाऱ्या खुर्च्यांखाली चिखल आणि पाणी साचलंय। परिस्थिती या ठिकाणची आहे। या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। त्यामुळे महायुतीच्या या महाशिबिरावर पावसाचं संकट असल्यामुळे किती प्रमाणात महिलांची उपस्थिती असते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।